भाजप आमदार पराग अळवणी यांच्या कन्येच्या लग्न सोहळ्यादरम्यान भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली। या भेटीदरम्यान युती कधी असा सवाल मिलिंद नार्वेकरांनी चंद्रकांत पाटलांना केला। त्यावर आपण सुद्धा या सुवर्ण क्षणाची वाट बघत असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले। चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याने पुन्हा शिवसेना भाजप युतीची चर्चा रंगली आहे। संजय राऊतांनीही चंद्रकांत पाटलांचे आभार मानलेत। भाजपत अनेकांचीही भावना असल्याचे राऊत म्हणाले। दरम्यान यावर आता राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या। आता जे आलेत हौशे नवशे गवशे सगळे, त्यांचा ना भाजपची संबंध ना हिंदुत्वाशी संबंध, पण चंद्रकांत दादा पाटलांच्या भावना या अनेकांच्या भावना आहेत त्या पक्षामध्ये, हे पण तुम्हाला मी सांगतो। कारण आम्ही एकत्र 25 वर्ष अत्यंत उत्तम रीतीने काम केलं। नरेंद्र मोदी यांच्यासोबत आम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं। पण सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीमध्ये अमित शहांचा उदय झाल्यावर शिवसेना भाजपमध्ये उतुष्ट आली। हे दुर्दैवानं सांगायचं वाटतंय। मी चंद्रकांत दादा पाटील यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत। लग्नात भेटल्यामुळे पक्ष जवळ येतात किंवा युती होते, इतका भाबडा विचार हा किमान तुमच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांच्या डोक्यात तरी येऊ नये अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे। उद्धवजी एकत्र आपल्या बरोबर असणं हा जो सुवर्ण क्षण आहे, तर आम्ही भाग्यवान आहोत ना। गेले 5 वर्ष उद्धवजी आमच्याच बरोबर आहेत। भविष्यात उद्धवजी आमच्या बरोबर आहेत। उद्या जर एखाद्या लग्नात जर आम्ही गेलो आणि विरोधी किंवा पक्षाचा जर नेता आला तर त्याच्याशी बोलू नये आणि त्याच्याकडे चाकू धरूनच बघायचं, असं काय असतं का? याचा अर्थ वेगळा वेगळा करण्याची गरज नाही। ज्यावेळेस चांगल्या कार्यक्रमामध्ये लग्न सोहळे असतात किंवा मोठे कुठले उत्सव असतात, त्यामध्ये एकत्र आल्यानंतर एकमेकाशी संवाद होतो। ही काय वैचारिक लढाई आहे, वैयक्तिक लढाई त्याला मानू नये।